कृष्ण महाराज की जय। श्री कृष्ण गोपाल हरे, कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, दीन दयाल हरे। रथ हाकेरा ना भूमि में कर्म योग के मर्म बतावे, कर्म योग के मर्म बतावे। श्री कृष्ण गोपाल हरे, कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, दीन दयाल हरे। हाजिर अमर है परम तत्वयो, काया के सुख दुख समझावे, सुख दुख समझावे। श्री कृष्ण गोपाल हरे, गोपाल हरे, दीन दयाल हरे, सखा सारथी शरणागत की, सदा प्रितपाल हरे, श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, दीन दयाल हरे, दीन दयाल हरे। दीन दयाल हरे, दयाल हरे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून हा आश्रम गाव बोराळा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यात श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार दिन साजरा करण्यासाठी, श्री दत्तात्रय महाराजांचं चिंतन करण्यासाठी श्री दत्त कथा यावर आपण चिंतन करत आहोत। मार्गशीर्ष महिन्यात माणसं मार्गाला लागतात आणि म्हणून बोराळा वासियांनी मार्ग बोलवला, तोही शिदोरी मार्ग, शिदोरी आश्रम। मित्रांनो, सगळ्या शिदोरी, सगळ्या प्रकारच्या शिदोऱ्या संपून जातात, पण ज्ञानमय शिदोरी मात्र कधी संपत नाही। गेल्या वर्षी सांगितलेली थोडीफार शिदोरी तुमच्याकडे शिल्लक असेल। बाबाने सांगितलं होतं, शिदोरी बाबा नाही का तो, है ना, उपयोगात पडते माणसाच्या। बाकी आपल्या शिदोऱ्या सगळ्या संपून जातात। सकाळची संपती तर दुपारी करावं लागते, दुपारची संपली की संध्याकाळची करावं लागते। ते लाल बटन खाली वाटत आणि म्हणून आपण श्री दत्तात्रय महाराजाकडे आपल्याला पोहोचायचं आहे। तर आमच्या देवाने कथा सांगितली, थोडं वाढवलं की आमची आज्ञा पालन जर तुम्ही केलं तर तुम्हाला श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन होऊन जाईल।
नाही लाव मला जाऊ दे. ते बरोबर वाचते. पण आज्ञा प्रतिपालन करणारा नाथोबा होता म्हणून मी तुम्हाला नाथोबाचे काल थोडीशी लीळा सांगितली. साप धरा म्हणलं तरी तो साप धरायला गेला, असा नाथोबा होता. आणि डखल्या आणि चांगदेव भट्टाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी श्री दत्तात्रय महाराजांची महिमा निरूपण केली. श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं की तुमचं काम होऊन जाईल, तुमचा उद्धार होऊन जाईल. आणि डकल्या आणि चांगदेव भट्टाला ते पटलं आणि ती सभेत उभा राहिल्या आणि देवाला म्हणतात, महाराज आम्ही श्री दत्तात्रय महाराजांच्या दर्शनाला जाणार. देव म्हणतात तिथं तुम्हाला जावं लागत, त्यांचं दर्शन घ्यावं लागल, पण ते दर्शन तुम्हाला होईल म्हणजे का नाही होणार महाराज? आपण जर म्हटलं तर काही होईल. देव म्हटले ठीक आहे, आम्ही जर तुम्हाला सांगतो, आमची प्रवृत्ती आहे की तुम्हाला दर्शन होईल, पण आम्ही सांगतो तसं जायचं, नक्की तुम्हाला दर्शन होईल. नियमांचं पालन करायचं, नक्की तुम्हाला श्री दत्तात्रय महाराज भेटतील. विधी सांगितला, पहिल्या घाटावर जे भेटतील ते श्री दत्तात्रय महाराज नाही, परंतु ते म्हणतील की मीच श्री दत्तात्रय महाराज आहेत. पण देवाने इथं सांगितलं आपल्या शिष्याला की ते श्री दत्तात्रय महाराज नाही. मग पुढे गेलं, पुन्हा दुसऱ्या घाटावर तुम्हाला एक जण मिळेल ब्राह्मणाच्या वेशात. तो सुद्धा म्हणेल की आम्हीच श्री दत्तात्रय महाराज आहोत, आमचीच भक्ती करा, आमचीच पूजा करा, आम्हीच देव आहोत. पण देवाने सांगितलं होतं शिष्यांना ते पण श्री दत्तात्रय महाराज नाही. आणि मग तिसऱ्यांदा जे तुम्हाला भेटतील ते म्हणतील आम्ही श्री दत्तात्रय महाराज नाही, पण समजायचं तेच श्री दत्तात्रय महाराज आहेत आणि त्यांचे श्रीचरण धरायचे. ऐसा विधी विहिला आणि मग ते चालले. आता मग यांना दर्शन होईल का? आणि म्हणून देव कथा सांगत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कथा श्रीमद लीळा चरित्रामध्ये सांगितलेली आहे. तसं पाहिलं तर श्री दत्तात्रय महाराजांच्या लीळा चरित्रात खूप कमी आल्या मित्रांनो. तुमच्यासारख्याने अजून जर प्रश्न केले असते तर सगळ्या लीळा देवाने सांगितल्या असत्या, पण विचारणार कोणीच नव्हतं. महादाई सत होती, ती बिचारी पुराण ऐकायला जायची आणि तिथलं ऐकलं की देवाला विचारायची, महाराज म्हणे 13 वेदी नरक आहेत, खरंय? देव म्हणले हो खरंय, पण यथावत आम्ही सांगतो तुम्हाला. म्हणून ऐकलं पाहिजे मित्रांनो. करायचं की नाही तुमच्या हातात आहे ना, है ना? खरंय की खोटंय तपासणं तुमच्या हातात आहे ना, म्हणून ऐकत जा मित्रांनो. बहुत श्रुत व्हावे असा एक पक्ष आहे. बहुत श्रुत म्हणजे सगळ्यांचं ऐकलं पाहिजे. ऐकून घ्यायचं, वाचन करायचं, लिखाण करायचं, मनन करायचं, खोप करायचा आणि जे शुद्ध आहे, जे बोध आहे तो घ्यायचा. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून देव कथा सांगत आहेत. तथागमनी अमोघ दर्शनानुवादू, तथा म्हणजे त्याप्रमाणे हे सभेत उभा राहिले. महाराज आम्ही श्री दत्तात्रय महाराजांच्या दर्शनाला जातो आणि देव म्हणतात ते अमोघ दर्शन, म्हणजे नाही त्यांचं दर्शन होत सहसा कोणाला. ऐसे ते श्री दत्तात्रय महाराज अमोघ दर्शन सांगत आहेत देव. मग तैसेची ते देवगिरी गेले,
आणि मग देव म्हणले जा, पण आम्ही सांगितलं त्या प्रकारे जर तुम्ही गेले तर नक्की तुम्हाला दर्शन होईल. आम्ही तुम्हाला विधी लिहिलेला आहे. देवाने सांगितलं ना विधी, हे करायचं ते करायचं, इकडं जायचं नाही तिकडं जायचं नाही, आणि नियम सांगितला. 2 जण भेटतील ते श्री दत्तात्रय महाराज नाहीत, तिसरे जे भेटतील ते श्री दत्तात्रय महाराज आहेत. आणि हे निघाले ना, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना दंडवत केला. महाराज जातो आम्ही. हो जा. आता इथून गेलं की मी तुम्हाला कालच सांगितलं, इथं आहे तोपर्यंत आपल्याला वाटतं नाही मी करीन, नाही मी ना आता खरंच बाबा म्हणता तसंच करणार. हा मी ना म्हणतेच घरच्यांना घेऊन टाकीन आहे ना, नाहीतर मग घरचा म्हणतो जाईन बरं मी मग बघ मग तुला सांभाळावं लागल. आणि मग तिकडे गेले की ते काय म्हणतात, हा बाबाचं पोथी करायचं काम आहे, तू काम कर. खरं ना, असा प्रकार आहे मित्रांनो. पण मित्रांनो जे आहे ना ते सत्य आहे. एकदा करा एका जन्मामध्ये, एकदा. अनंत जन्म वाया गेले मित्रांनो. एकदा करून तर बघा. सगळे सांगतात, सगळे म्हणतात, सगळे संत म्हणतात, महानुभाव पंथाचेच म्हणतात असं नाही ना. सर्व पंथाचे लोक म्हणतात परमेश्वर आहे, परमेश्वराची भक्ती केली पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, सगळेच सांगतात ना मित्रांनो. आपलाच पंथ सांगतो असं थोडंच आहे. एकदा तरी विचार करा आणि हे देह ईश्वराला अर्पण टाका. देवाने स्पष्ट सांगितलं, हंगा ऐशी अनंत जन्मी वाया गेली. आतापर्यंत अनंत जन्म गेले तुमचे. कधी स्त्री झालात तर कधी पुरुष झालात, कधी पुरुष झालात तर कधी स्त्री झालात, तर कधी कोणत्याही जन्मात तुम्ही गेले. सगळी हौस झाली आपली. आता एकदा आपल्यावाली हौस देवाला देह द्यायची ही पूर्ण करून घ्या. एकदा घेऊनच बघा, बघूच नेमकं काय होतंय. तर बघा ना तुम्ही काय होते. तर दिला ना जन्म, बसला ना वर तुमच्यापेक्षा, बसला की नाही ते भाग्यवान आहे. नाही तर इतक्यापणात तर माणसाला खेळायला आणि कुदायलाच वेळ भेटत नाही. तुमच्या समोर आहे महानुभाव संप्रदाय, हा अनुभवी पंथ आहे. आमच्या देवाने स्पष्ट सांगितलं, हा प्रचिती पंथ की देमती. प्रचिती आली तर घ्या, नाही आली ना घेऊ नका. आणि प्रचिती तुम्हाला येणार, दिसणार, अनुभव येणार. आणि अनुभव आल्यावर ज्यांना नाम मंत्र नाही ना ते सुद्धा महानुभाव होतात, ते सुद्धा नाम मंत्र घेतात. का घेतात? त्यांना अनुभव आला, प्रचिती आली, खरंय सांगतात ते. आणि म्हणून देव म्हणतात तुम्हा त्या श्री दत्तात्रय महाराजांचे दर्शन होईल. निघाले वेरूळवरून. आणि वेरूळला निघाल्यानंतर देवगिरी किल्ला, माहिती ना देवगिरी, दौलताबाद. देवगिरी एक गाडी असते माहिती का? का नाव ठेवलं माहिती तुम्हाला? ऐतिहासिक नाव आहे देवगिरी किल्ला. आजच्या मुलांना विचारा, शाळातल्या मुलांना विचारा, कधी कधी बघायला सुद्धा जातात पोरपोरी. देवगिरी किल्ला कसा होता, मराठवाड्याची राजधानी कशी होती, त्या ठिकाणावरून राज्य कसं करत होते, त्या ठिकाणावरून त्या इतिहासामध्ये गेलो आपल्याला कळतं. मग त्या देवगिरीला पोहोचले आणि पोहोचल्यानंतर ते बाजारपेठेचं गाव. आता राजधानी म्हणल्यावर तिथं काय कमी आहे, सगळ्या वस्तू भेटतात, सगळं काही मिळतं. बाजार भरलेला होता आणि हे देवाजवळून निघाले, बाजारातून चालले. कोण कोण? चांगदेव, फट्टाणी, डखले. तुम्ही विचार करता का कधी बाजारात गेल्यावर की आपण काही घेऊ? विचार नाही करत. करता का? घरून कधी गेलते की विचार करून? नाही.
रस्त्यावर रोडला काही लोक विकायला ठेवतात, पाहिलं तुम्ही? ठेवतात ना? पण तुम्ही जर गाडीवर चाललात, तुम्ही जर बघितलं ना, तुम्हाला काय वाटतं? घ्यावा का रे? वाटतं की नाही? घेता की नाही तुम्ही? चला आपल्या लेकरा बाळांना घेऊन जाऊ, वाटतं ना? घेता ना तुम्ही? तसं बाजारात गेले, मग कंटकात आले, कटकात आले, तवतेत हाटा अंतकड दोरे गाठिया मुदिया, आणि मग हटामध्ये बाजारामध्ये गाठिया मुदिया करदोडे, वेगवेगळे फुलांचे हर, वेगवेगळे पदार्थ बघितले. बाजारामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात आणि तुम्हाला गेल्यावर असं वाटतं विचारून तर घेऊ भाव काय, असले पैसे तर घेऊ आणि कमी भाव असला तर घेऊन टाकू. खरंय ना? पण नाही, एवढे पैसे नाहीत, लय महाग असं नाही, बघू तर खरी, भाव विचारला काय लागतंय. खरंय ना? नसलं घ्यायचं तरी, आणि मग जर समजा ₹1 कमी असेल तर म्हणतं आपण त्याला ₹1 कमी करून टाक ना भाऊ, आता शेवटी घेऊ राहिलो आम्ही, नाही तर आम्हाला घ्यायचंही नव्हतं, लेकरं बाळ खातील माझे. गेले कटकामध्ये आणि दिसले त्यांना ते पदार्थ दिसलेले आहेत. मग तोडिया तोड भातुकी दोरिया काजे ऐसे तोंडिया तोंड भातुकी खाजे ऐसे देखिले, खाजे म्हणजे खाण्याचे पदार्थ. माहितीये तुम्हाला, पूर्वीच्या काळामध्ये बाजार असायचा, मग एक वार ठरलेला असायचा, पंचक्रोशीच्या जवळ तो बाजार असायचा, आणि आपली आई काहीतरी भाजी घेऊन त्या बाजारात विकायला गेलेली असायची, किंवा आपल्या घरी भाजी नसेल, शेती नसेल, तर आई दुसऱ्याचा भाजीपाला घेऊन बाजारात विकायची, आणि मग त्या दिवशी आई एक छटाक चिवडा आपल्या लेकराला घरी आणायची. तर ती लेकरं आईची वाट बघायची, मग आई बाजाराला गेली चिवडा आणणार आहे. खरंय ना? एक छटाक चिवडा 4-5 लेकराला अशी आई वाटून द्यायची. इतकी गरिबी काढली मित्रांनो. आठवतात दिवस तुम्हाला? आईची वाट कधी बघत नाही कोणी, पण आज बाजार म्हणल्यानंतर अर्ध्या वाटात आईला आणायला पोरं जातात. तसा प्रकार झाला आहे. बाजारात गेले, आणि बाजारात गेल्यानंतर काय झालं, त्यांना ते सगळे पदार्थ दिसले आले. दखला म्हणतले, आता डखला काय म्हणतो बघा. हे हो डखला म्हणतो, अरे काय बाजार भरलाय, खूप सुंदर भरलाय, आणि काय ताजे ताजे पदार्थ या बाजारामध्ये आलेले आहेत. अरे घ्यायचं का म्हणे काही आपल्याला? आणि देवाने स्पष्ट सांगितलं, क्रय विक्रय न करावा. आता नियमाच्या बाहेर जाण्याचा विचार झाला, पण कशामुळे झाला माहिती तुम्हाला? बाजार पाहिला त्यांनी, आणि म्हणून बघितल्यामुळं वासना झाली का नाही, म्हणून कशाकडं बघायचं हे कालच्या दृष्टांतात सांगितलं की नाही. डावीकडे न पाहे, उजवीकडे न पाहे, सभेकडे न पाहे, आपल्याकडे न पाहे, तो वर्त साधे. पण आपल्याला दुसऱ्याचं बघायची सवय आहे, आणि म्हणून आपण दुःखी आहोत. हेच आपल्याला कळत नाही मित्रांनो. बघितले पदार्थ, आणि पदार्थ बघितल्यानंतर त्या ठिकाणी वासना निर्माण झाली, घ्यायचे का रे म्हणे. मग अरे घेऊन काय करायचं म्हणे. देवाने सांगितलंय कोणाच्या घरी जायचं नाही, संबंधियाकडे जायचं नाही, लेकीकडे जायचं नाही, पोराकडे जायचं नाही, कोण्या पाहुण्याला भेटायचं नाही. अरे म्हणे आपण जायचंच नाही. मग काय करायचं? लय हुशार जीव. घ्यायच्या आणि त्या गावामध्ये कोण्या तरी पाहुण्याच्या हातात द्यायचे, माझ्या लेकीच्या घरी येऊन द्या. किती जीव असतो माहिती का लेकीत. आजकाल कमी झालाय, नाही तर पूर्वी बघा तुम्ही, संक्रांत जवळ आले की इतके लाडू तिळगुळाचे बांधून लेकीला. खरं ना? ती पण इकडं आई वडिलाला. आता काय माहित कोणाला जास्त झालंय, काहीच गोड लागना कोणाला. खरं ना? काहीच गोड लागना, कोणीच काही देईना.
ही आता तिकडे गेली की तिकडलीच होऊन चालली, ती इकडं बघाच ना. असा प्रकार झालाय. आपल्याला पडलाय आता. मग कोण जाणे आता कैसे होईल. मग आता विचार काय करायला लागले म्हणे, कोण जाणे आता कैसे होईल. दर्शन होईल ना आपण देवाकडे जाऊ, मग माझ्या लेकीला कोण देईन. दर्शन झालं ना आपण जर देवाकडे गेलो तर देव आपल्याला घेऊन जातील म्हणे. कोण जाणे, पाहिलं का, कोण जाणे कैसे होईल. खरंच आहे ना. आणि तसंच आहे ना, देव म्हणले नीट जायचं, तुम्हाला दर्शन होईल आणि तुमचा उद्धार होऊन जाईल. पण बाजार बघितला म्हणे आपल्याला दर्शन होऊन जाईल आणि आपला उद्धार होऊन जाईल. मग आपल्या लेकीला आंबे कोण घेऊन देईल. कोण जाणे आता कैसे होईल. मग भेटी झाल्या मागुती येणे होईल की नव्हे. काय सांगता, पुन्हा कधी भेट होईल किंवा नाही होईल. गावातून चाललोत, गावाच्या शिवाहून चाललोत आणि आपल्या लेकीला आपण काही पाठवायचं नाही, असं तसं शक्य आहे का बरं. चांगदेव भट्ट म्हणतो, अरे टाकल्या, देवाने सांगितलंय बरं, संबंधियाकडे जायचं नाही, त्यांना भेटायचं नाही, त्यांचं काही खायचं नाही, काही घ्यायचं नाही. दमधर मी जात नाही. शिवावरूनच एक माणूस बघतो तिच्या घरी पाठवा. हा देवापेक्षा हुशार. असा जीव देवाला चालवतो. महाराज तुम्ही म्हणले जायचं नाही, जातच नाही, पण पाठवायला काय हरकत आहे. तुम्ही थोडंच म्हणले पाठवू नका, कराय ना. म्हणून अनंत जन्म आपल्या याच्यातच गेले मित्रांनो. मग आता यांची काय भेटी होईल. आता थोडंच पुन्हा भेट होणार आहे आपल्याला आपल्या लेकीची. आता काय भेटी होईल. तो चांगदेव भट्टी म्हणितले. तो चांगदेव भट्टी म्हणितले. काय म्हणतात चांगदेव भट्ट. ओसावे ऐसे म्हणितले. अरे देव आपल्याला सांगत होते की असं करू नका, अविधी करू नका, संबंधियाच्या घरी जाऊ नका. आठवण करून देऊ राहिले. कोण. चांगदेव भट्ट. कोणाला. डखल्याला. डखल्या घेऊ नको बरं काही बाजारातून, देऊ नको बरं लेकीला. आपलं दर्शन राहून जाईल श्री दत्तात्रय महाराजांचं. अनंत जन्म आपले वायाच गेले आणि आता दर्शन झालं तर देवाने सांगितलं, दर्शन अनुसरण सेवा संबंध. अरे आता वेळ गमू नको बरं, नको जाऊ, नको घेऊ काही. दर्शन तर होती, मग बघू काय करायचं. तर मग कुठं येणं होईल. तो म्हणतो मग पुन्हा येणं होईल का म्हणे आपलं. आपण देवाकडे गेलो, इकडे कशाला येणार लेकीकडे. संबंधियासाठी हे तुले मेले नागवले. या लांब दोराने बांधले ना आपल्याला, यानेच आपण मेलो नागवलो. लगेच आखडतात आपल्याला. इकडं माहितीये का, खिल्लारी हो. जर समजा गाई चारायला सोडल्यात आणि गाई चारायला एक जण असतो मालक, आणि गाई काय करतात, ज्वारी गहू पेरतात आणि त्या कोटऱ्यात आले की गाई लगेच धाव घेतात ज्वारी खायला. हा बसेला असतो तिथूनच खिलारी म्हणतो. खिलारी हो, ती बांधावं पोचती पण खिलारी खिलारीच असती. दगड हातात घेऊस तर एक ढाळा जिबीनं ओढून घेते, झटकन झटका आणते वापस निघते. एक ढाळा खाते की नाही. काय तितका तर फायदा झाला ना, दर्शन तर घेतलं ना. तस कोणी काही म्हटलं तरी आपला देव धर्म आपण सोडायचा नाही, करत राहायचं. मग जे संबंधिया न भेटावे. देवाने सांगितले, चांगदेव भट्ट आठवण करून देत आहेत डखल्याला. देवाने सांगितलंय की संबंधिया न भेटावे. भेटायचं नाही. आपण तर संबंधियाच्याच ठिकाणी चाललो. मग होईल का देव. त्याग सांगितला ना. मग का करत नाही तुम्ही.
कसं होईल दर्शन? माहिती आहे ना तुम्हाला, सांगितलं ना देवाने, आठवण बी आहे तुम्हाला, आठवण करून देऊ राहिलाय चांगदेव भट्ट ढकल्याला. हे बघ, देवाने सांगितले आपल्याला लेकीच्या घरी जायचं नाही, संबंधियाच्या घरी जायचं नाही, घेऊ नकोस. मग ढकला काय म्हणतो? अरे उपरवाह्य देव कोणाच्या हातात देऊन देईन मी, तू काळजी करू नकोस. आणि मग विचारपूस करून एखाद्याला बोलवून घेतो आणि त्याच्या हातात देतो, या आंब्याची पिशवी माझ्या लेकीला देऊन द्या म्हणतो, आणि आपण निघून जाऊ म्हणे पुढे रस्त्याने. रस्ता आपला सोडायचाच नाही, फक्त रस्त्यातून आपल्या लेकीच्या घरी आंबे पाठवायचे. मग पदार्थ घेतले आणि पदार्थ घेतले, चांगदेव भट्टाला ढकल्याने गप्प बसवलं. शांत बस, नाही झाला का देव करणारा? तुम्हाला सांगतो, तुम्ही जर एखादं देव करायला लागले किंवा याच्यातलं किंवा याच्यातलं, हा बाबा आता देव उतरणार आहे खाली, ते दुसरे म्हणता येणारे जाणारे किंवा त्यांना पटत नाही, आता लगे देव हिच्या घरातच येऊन बसतो. हा आतापर्यंत काय काय केलं म्हणे गेली ना, आता पहा ना कसा देव करायला लागला. असे टोमणे हाणता लोक, तुम्हाला सांगतो, हे करू देत नाही, ते करू देत नाही, असं करू देत नाही, तसं करू देत नाही. आणि नाही आले की म्हणते आला नाही, आणि आला की म्हणतो बस आता तू इथंच आहे. नेमकं काय करावं काहीच कळत नाही. मग सोळ्या तोड घेऊन डाऊलवाडी गेले, आणि मग सगळे पदार्थ घेतले, चोळी घेतली आपल्या लेकीसाठी, आणि डाऊलवाडी गेली, दाऊरवाडीला गेले. ढकल्याची तेथ लेकी होती, ढकल्याची मुलगी त्या दाऊरवाडीला होती. तुम्हाला अनुभव आहे सगळा. मी तर सरळ सांगत असतो, तुम्हाला एक बिस्किटचा पुडाही दिलाय ना, तो दानात भेटलेला आहे, तो आपल्या परमार्गाला लावा, आपल्या संबंधियाला नका देऊ. तो तुम्हाला दिलेला आहे. कोणाला दिलाय? तुम्हाला दिलाय, संताला दिलाय, मार्गात दिलेला आहे. आणि तू जर मार्गातले पदार्थ तुझ्या घरी नेऊन देत असेल तर किती पाप आहे ते. बैल होऊन फेडावं लागेल ना तुला, घरच्यांनी बी खाऊ नये ना, फेडावं लागेल ना तुला. इकडं त्या दादा, आम्ही इकडं कष्ट करून खाऊ नको आम्हाला, त्यांनी स्पष्ट सांगावं त्यांना. ते तुम्हाला कशामुळे देतात? ममत्वामुळे देतात, तुमचा आणि त्यांचा जीव आहे म्हणून देतात. देवाने काय सांगितलं? माझ्यात जीव लाव, माझं चिंतन कर. देवाने सांगितलं लेकीच्या घरी जाऊ नको, काही देऊ नको, भेटू नको. पण राहू राहिले का? करू राहिले का? अरे दर्शन होईन सांगितलं, वरदान दिलं ना देवाने, होईन दर्शन तुम्हाला, पण राहत का? घेतलेच पदार्थ, घेतलीच चोळी, चालता चालता देव बने. त्या ममत्वामुळं सगळं होतं मित्रांनो. आणि भेटले ना उपरवाई, गावाच्या जवळ आले, गावातल्या चौकावर गेले, चौकावर गेल्यावर सांगितलं आमक्या पाटलाच्या घरी. आणि कोण ओळखत नाही याची मुलगी जर त्या गावात येत, ओळखत नाही का? गावात त्याला माहितच, यार हा पाहुणे आले, हो तुमच्या लेकीच्या घरी, हो देतो ना, लगेच देऊन देईन ना कोणी बी. मग धरा हो पाहुण्याला, हो माझ्या लेकीच्या घरी नेऊन द्या हो. आमच्या लेकीच्या घरी द्या, आमच्या लेकीच्या घरी द्या म्हणे. म्हणू लागली. मग आता तितक्यामध्ये ते इतक्या जवळ आले आणि ते म्हणायला लागले, इतक्या जवळ आले, गावात आले, तुमच्या लेकीचं घर तर इथंच आहे. आणि मग थोडं असं जायचं तर असं गेलं तर काय बिघडतंय म्हणे. थोडंच तुम्हाला लेकीच्या घरी जायचंय, नुसतं द्यायचंय आणि निघून जायचंय. तितकं तर तुम्हाला बघणं होईल की मग लेक कशी आहे, दिसंत खरी आहे ना, जाणं म्हणे असं. मग सामोरे का नाही या म्हणे समोर. म्हणितले ढकला लगे आठवण करून देतोय. ढकला काय म्हणतो? नामासी गोसा
नाही नाही म्हणे देवाने आम्हाला विधी सांगितलाय, आम्हाला गावात जायचं नाही, लेकीला भेटायचं नाही, संबंधीला भेटायचं नाही. पुन्हा हा त्यांना सांगायला लागला की आम्हाला आमच्या देवाने असं सांगितलंय, आम्हाला करता येत नाही. आणि करायला तर निघाला. पाहिलं का? करता येत नाही म्हणे, आम्हाला गावात येता येत नाही म्हणे 12 वर्ष, आणि हा तर निघाला. आपणच सांगायचं ना आपणच तिथं जायचं, हे चांगलं आहे का मित्रांनो? थोडीशी तलवार घेऊन बाहेर फिरा ना, निघा ना, काही दिवस तर त्याग करा. कमसे कम वाट्यावर बसणारे सुद्धा म्हणले पाहिजे अरे गेलं तर आलं नाही बरं. मला तर वाटलं 2-4 दिवसातच येईल, अजून आलं नाही. वाट्यावर तुमच्यावर नाव चांगलं नसेल घेतलं कोणी तर लोक चांगलं म्हणतील त्याला, अरे मानावं लागेल त्याला. हा आलं नाही परत, हा म्हणता की नाही लोक, त्याचं नाव काढता लोक. मग ते म्हणू लागली, काय म्हणत होते? नाहीसेची अंगणी उभे ठाका. नाही नाही असंच अंगणात उभा राहा आणि त्यांच्या हातात द्या आणि जा, भेटानी जा, भेटानी जा. मग दखला म्हणितले, दखला काय म्हणतो? नामाचा विधी भंगेल, ना आमचा विधी भंगेल, आमचं दर्शन राहून जाईल, आणि मग आम्हाला दर्शन नाही झालं तर आमचं काय होईल? आम्ही येत नाही. मग ते म्हणू लागली, तो काय म्हणतो पुढचा? नाहीसेची भेटानी ना तुम्ही घरात येऊच नका, दारातच उभा राहा, दारातूनच पिशवी आपल्या लेकीच्या हातात द्या, तुम्ही तुमचं जा. तुमचा विधी भंगणार नाही, तुम्हाला अविधी होणार नाही. आता यांना वाटलं खरंच आहे, दरवाजात उभा राहायचं, हातात द्यायचं, निघायचं. यांना सगळं माहिती बरं का, सगळ्यांना सगळं माहित असतं, पण सगळं जाणून सुद्धा सगळं करता लोक. ना पोर जो आपले ओकटे गोमटे जाणे, परी जाणूनी करे, जाणून करतो तो. मग ते संबंधी अशी भेटले, आणि गेले संबंधियाकडे, लेकीकडे गेले ढकले. संबंधी वैसा वैसा, आता आल्यानंतर ती लेक धावत पळतच आले, धावत पळत आल्यानंतर तिने आपल्या बापाला बघितलं आपल्या दरवाजामध्ये, आणि धावत धावत गेले आणि बापाला त्या ठिकाणी मिठी मारली. म्हणजे बाबा तुम्ही आले? हो आलो, तुझ्यासाठी हे बाजार आणला आहे. बाबा या ना, बसा. अरे नाही रे, आम्हाला देवाने नियम सांगितलाय, आम्हाला श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन होणार आहे, आम्हाला येता येणार नाही. बरं ठीक आहे, निस्ता आतून तर या, रस्त्यावर कसं घेऊ मी तुमच्याकडनं? आतून पाय ठेवा, दरवाजाच्या आतून या. माहिती ना लक्ष्मण रेषा? झालं ना, नेलं ना उचलून. तो काय म्हणे मला याच्या पलीकडे येता येत नाही, ते म्हणे याच्या अलीकडे जर तुम्ही आल्या तर मी भिक्षा घेतो, नाही तर घेत नाही. आणि त्या सीतेला वाटलं की आपल्या दर्जातून जर भिक्षाचा संत जर वापस गेला तर किती मोठं पाप आहे. म्हणून ती म्हणली ठीक आहे, काही हरकत नाही, मी तिकडनं येते आणि तुम्हाला भिक्षा देते. जेव्हा सीता तिथून तिकडं चालली तर अग्नी प्रज्वलित झाली. जाऊ नको, पण भिक्षा वाढल्याशिवाय ही जमणार नाही. संत आपल्यापासून नाराज झाला नाही पाहिजे, म्हणून तिनं त्या ठिकाणी हात जोडले आणि प्रार्थना केली की संत वापस नाही गेला पाहिजे. तो रावण होता, रूप बदलून आला होता, संत होऊन आला होता. तिला काय माहित तो रावण आहे, नाही तर तो म्हणला मी चाललो आता. ते म्हण नाही जाऊ नका, विनमुख माझ्या दर्जातून तुम्ही जाऊ नका. जाऊ दिला तिला संत आपल्या दर्जातून, विनमुख नाही जाऊ दिला. लक्ष्मण रेषा ओलांडली शेवटी. आणि लक्ष्मण रेषा ओलांडल्यानंतर तो संत संत नाही राहिला, तो रावण झाला.
उचलून घेऊन गेला. सीता सुटकेसाठी रडायला लागली, पडायला लागली, झटायला लागली. सीतेनं इतक्या झटापटीमध्ये स्वतःचे दागिने काढले, एका रुमालात बांधले. रावण हसत चालला, इमानामध्ये घेऊन चालला. आणि त्या ठिकाणी ते सीतेने टाकलेलं ते दागिने ते कोणाचे त्याच्या भक्ताला आणि त्याच्या घरच्यांना आणि त्याच्या सगळ्या राजा लोकांना माहिती होते. टाकलेवरून सोडून दिले. आणि मग नंतर ते सापडतात आणि मग शोध करण्यासाठी सुरुवात होते. पण लक्ष्मण रेषा ओढली ना, ती ओढलेली ठेवा, तिला ओलांडू नका. ते म्हणते की नाही, ओलांडून जाऊ नको बरं, दर्शन घेऊन जाय मंदिराचं. ओलांडून जाऊ नको, तिथं संत आहेत त्यांचं दर्शन घेऊन जा म्हणता ना तुम्ही, पण ऐकत नाही ना. हे डोकं खोकं झालेलं असतं ना, डोक्यात कचरा असलं की ते ऐकत नाही. ते धुंदीमध्ये असतं, ते असा भांग पडतं, असा कट मारतं, निघून जातं. आणि कट लागल्यावर आई म्हणते, तुला सांगितलं होतं ना दर्शन घेऊन जाय. आता कट लागल्यावर बरं चाललास देवाकडे, आता दर्शन घ्यायला चाललास, ओलांडून जाऊ नये. देवाने सांगितलं जाऊ नका. तुम्हाला जर संबंधाच्या घरी गेले तर तुम्हाला दर्शन होणार नाही. पण लेख म्हणते, दादा असं काय करता, मी तुमची लेख आहे, तुम्ही माझ्या दोजात सुद्धा पाय टाकत नाही. या ना आतमध्ये, या ना, आतून उभा राहा. मनोनी हातू धरुनी बाजेवरी बैसविले. बस, लेकीन हाताला धरलं, आतमध्ये ओढलं आणि इथं दर्जामध्ये बाजावर बसा म्हटलं. आणि ढकले बाजावरी बैसले. लक्ष्मण रेषा आतून गेली ना, म्हणून लक्ष्मण रेषा सांगितली. आता रेषा ओलांडली ना तुम्ही, नाही सांगितलं जायला देवाने, पण तुम्ही गेले ना. लक्ष्मणाने 3दा सांगितलं, भाभी लक्ष्मण रेषा ओलांडू नका बरं का. ते हरण ओरडलं, रामाचा आवाज काढला, आणि तुम्ही जा म्हणे माझ्या पतीचं संरक्षण करण्यासाठी. म्हणे मला इथं संरक्षण तुमचं करण्यासाठी ठेवलेलं आहे, मी जाऊ शकत नाही. माझी शपथ मध्ये जाताही लक्ष्मण रेषा ओलांडून ओढून दिली. याच्या अलीकडे येऊ नका बरं तुम्ही. पण ओलांडली ना, मग झालं नाही युद्ध. असंच युद्ध हे मित्रांनो, हे आपल्याला सगळं कळतं आपल्याला, पण आपण युद्ध करण्यासाठी पुन्हा लागून जातो. नसती ओलांडली, नसतं काही झालं तर युद्ध झालं नसतं, काही झालं नसतं, काही भांगडी झाल्या नसत्या. पण रामायण आणि महाभारत आपल्या भारताचे का ऐतिहासिक एक कथा आहे. यासारख्या दुसऱ्या कथाच नाहीत मित्रांनो. किती वेळेस जर तुम्ही बघितलं ना, तर अजून अजून तुम्हाला बघावं वाटतं. अशा सुपरहिट कथा कुठंच नाहीये, भारतातच घडल्या. ह्या बघा, दुसरीकडे कुठं आहेत कथा, बिलकुल नाही. अरे नुसतं रामायण आणि महाभारत बघितलं की कसं वागावं आपल्याला कळत. काय मर्यादा आहे तिच्यात, कसं बोलावं मोठ्याला, कसं बोलावं छोट्याला, कसं बोलावं, सगळं सगळं तिच्यामध्ये सांगितलं. हे कलियुग लागल्यामुळे आपण कळायला लागलो मित्रांनो. आपल्या कळच ना की आपला मोठा भाऊ आहे, मोठी जाऊ आहे, मोठी सोने, भस्कन बोलून टाकतो आपण. हो हासीन तू मोठी तिकडे. अरे काय मर्यादा आहे त्याच्यामध्ये, किती सांभाळल्या त्यांनी. पण त्या कथा आता ऐकून ऐकायला तयार नाही. आपल्या दुसऱ्याच कथा चालू होतात. सासू सुनेचं भांडण लाव ग म्हणे दामिनी. माहिती तुम्हाला दामिनी होती, तेच बघायचं, हे सोडून द्यायचं. असा प्रकार झाला मित्रांनो. धरलं लेकीन हाताला धरलं, बसवलं बाजूला, म्हणे दादा इथंच बसा तुम्ही. मग पाय धुतले, पाय धुतले लेकीन. आता बाप घरी आल्यावर पाय धुणार नाही का, लेक धुतले पाय. आणि काय म्हणते, आता जेव्हा माझा
आता पाय धुतले, बाजावर बसले, आता चालत आले, तुम्ही थकले, आता जेवा मग जा. पाहुणचार मी तुम्हाला करते. आपल्या लेकीच्या घरी गेल्यावर कोण पाहुणचार करणार नाही, आणि तेही बापाचा करणार नाही. जर बाप घरी आला तर लेकीला काय करावं आणि काय नाही असं वाटायला लागतं. किती धावपळ करते ती. दूध नसलं तर याच्या घरून आनंद, त्याच्या घरून आनंद, उष्ण आनंद, पाष्ण आनंद. पण आपल्या बापाला, आपल्या भावाला जेव घाले. स्वयंपाक करायला लागली ती. दादा थांबा बरं, मी शिरा करते तुमच्यासाठी. शिरा प्रसिद्ध होता आपल्या मराठवाड्यात. शिरा हटायचा, त्याच्यात 2 इलायची टाकायच्या. दादा घ्या ना. जेवायला गेलं आपल्या लेकीनं ढकल्याला. मग मनोनी पाणी ठेविले, पाणी ठेवलं, उठिले, आणि मग गरम पाणी केलं, उठणं लावलं, आणि बापाला आंघोळ घातली, नादिले, स्नान केलं, नाहू घातलं. ठेविले. पूर्वी नाहू घालण्याची पद्धत होती. जर आपल्या घरी लेक आले की आपण तिला नाहू घालायचो. शेजारनी पाजारनी येऊन सुद्धा तिला खोबऱ्याचं तेल लावायचे, पाठ चोळायचे, आणि तिला नाहू घालायचे. इशान ठेवायला 1 जण, पाणी वाचायला 1 जण, पाठ घासायला 1 जण. काय सांगावं तुम्हाला ते नाहू, माहिती ना तुम्हाला. आता राहिलं ते, आता झालं बाथरूम. त्यात हात पाय बसा इकडं. नाही तर गुंडी हातात, पाठ असायचा, हातात टावेल असायचा. या ना युवाई, जावाई. जावाई आल्यावर तर भान हरपून जायचे लोक. काय करून काय नाही, रागवल म्हणजे काही झालं चुकलं तर रिकामं ताण होईल म्हणे आपल्या लेकीला. व्यवस्थित सेवा करा. आणि आजकाल काय करतो तो बघून घेऊ. मग जेविले, आणि मग त्या ठिकाणी जेवण केलं. तवळू झाला, आता दिवस मावळला. आता हिला स्वयंपाक करायचं, गरम पाणी करायचं, यांना आंघोळ घालायची. याच्यातच वेळ गेला ना मित्रांनो. वेळ झाला न वेळ बुडाला. मग काय झालं, मग राहिले, आणि मग लेक म्हणती, दादा अंधारात कुठे जाता. आजच्या दिवस रान सकाळी सकाळीच निघून जा, तुमची पदयात्रा चालूच आहे. आमचे लोक पदयात्रा जातात. आता इथले तर लय जाता बघा. फक्त यांचा लागा लागावा, आज थंडी पडावी. अरे यार, याची पाहुणी आहे म्हणे इथं. हो का, लावर फोन, त्याच्यावर नंबर घेऊ, लावर फोन त्याला. काही तो कुठे झोपतो भाऊ, किती थंडी पडायला लागली. लाव फोन त्याला. पाहुणे आले बडा. अनुभव आहे का तुम्हाला. हा लगेच काय, अरे गैरे इकून तिकून तिकून सांगतो नाही जाता. तर झोपलो तुम्ही पलीकडे, आणि कोण म्हणतो मी गेलो पाहुणा. सकाळी लगे सर्वात पुढे. आणि तुम्ही कुठं होते दादा. पुढे ना, दिसत नाही का. ती म्हण, बरं तुम्ही गेले नाही तिच्या घरी पाहुण्याकडे. कोण म्हणतो, कोण म्हणतो. खरंय ना, असाच प्रकार आहे मित्रांनो, आहे की नाही. तुम्ही बघा का, अनुभव येईल तुम्हाला. आता आहे तुमची पदयात्रा. आणि ते काही जण काय म्हणतात, तू बघ देव धर्म करा, आम्ही बराबर पदयात्रा सोबत येतो, टेन्शन घेऊ नको तू. आणि बाबाला सांगशील ना, मायाशी गाठे. खरं की नाही, मायासोबत गाठे म्हणले तर आम्ही 4-5 जण आहे, तुला बघून घेऊ. जाऊ दे रे गोव्याच्या नादी लागते. आडमुठी मध्ये गेले, चहा पाणी मस्त जेवून आले सर्वात पुढे. काय होतं तुम्ही नाश्त्याला, आज तुम्ही नव्हते का. यांनी तिकडे मस्त भजे खाल्ले, पुढे येऊन उभा राहिले. असा प्रकार आहे मित्रांनो. सगळ्या प्रकारचे लोक आहे. तसे गेले लेकीकडे, आणि लेक म्हणते, आता तुम्ही सकाळी जा ना उठून. नाही नाही, पण आमची पदयात्रा 5लाच निघती, आरती होती. आरतीच्या टायमाला यांना नेऊन घालायला सांगते. यांना नेऊन घालायला सांगते, तुम्ही काळजी नका करू. खरं की नाही. यांना कुठं जायचंय, यांना तर सकाळी चहा घेतल्याशिवाय निघायचं नाही, नाश्ता केल्याशिवाय निघायचं नाही. पण मग देव धर्म करून म्हणजे त्यांना दाखवायचं की नाही आपल्यामुळं आले, नाही ते येतच नव्हते.
असा प्रकार आहे मित्रांनो. मग निजेले झोपले ना, बाजाव झोपले मस्त दोघं बी. सवेळेसीची उठोनी सकाळीच उठले. तो चांगदेव भट्टी म्हणितले. चांगदेव भट्ट चांगला होता. ढकल्या काय केलंस भाऊ, देवाने सांगितलं ना आपल्याला, त्याच्या विरुद्धच केलं म्हणे आपण. दर्शन होते की नाही, धोका केला म्हणे तू देवासोबत. देवाने सांगितलं तर जायचं नाही, तू गेलाच नाही लेकीच्या घरी, तुझ्यामुळं मोहही गेलं म्हणे. मग हे काही डखले हो, हे काही डखले हो. गोसावी वारिले तेची आम्ही केले. गोसावी वारिले तेची आम्ही केलं ना त्यांनी तेच. देवाने सांगितलं होतं करू नका, यांनी तेच केलं. मग गोसावी म्हणितले. देव काय म्हणतात, होते ते अवघेची आम्ही. आपण तर सगळंच केलं म्हणे. घेतलं दितलं, खाल्लं पिल्लं, झोपलो, नाहू काय घातलं, सगळं करून घेतलं म्हणे आपण आपल्या लेकीच्या घरी. आता काय शिल्लक राहिलं. मग भंगले आपलं व्रत भंगलं. आपल्याला आता श्री दत्तात्रय महाराजाचं दर्शन होणार नाही हेच विचार करायला लागले आता. आता दर्शन काही होईल. आता दर्शन काही होईल. आता हे घरातून बाहेर निघले, देवाचा विचार डोक्यात घुसला. बाहेर निघलं, यात्रेला गेलंय की देव देव करतो माणूस. दंडोत काय घाले, हे स्थान ते स्थान, सगळे स्थान काय करेन व्यवस्थित. घरी आलं की कोणते स्थान केले, लयमाटी केले, कोणती केले सांग ना. लयमाटी केले म्हणते, निस्तीच गेली म्हणे. एक स्थान तिच्या लक्षात नाही. खरं ना, एखादी हुशार असली तर सगळं सांगत ते द्याव बस कर, मला माहिती आहे. ती ऐकायला तयार नाही. हे विचारायला लागलं तर हिला कळाला. चेने असते ते तर दात नाही, दात असते चेने नाही मित्रांनो. असा प्रकार. मग आता जाऊनी काही कराल. आता दोघाचा विचार म्हणजे आता तिथं जाऊन करायचं काय, दर्शन तर आपल्याला होणारच नाही. आता चाला मागोते जाऊ, तेथ जाऊन काही दत्तात्रय महाराज भेटते. अविधी झाला, आपला अविधी झालेला आहे. आपण तिथं जाऊन सुद्धा फायदा नाही. वापस चला म्हणे आता. कारण आपण लेकीकडे गेलो, रात्रभर राहिलो, तिचं जेवलं खावलं, आणि आता पुन्हा आपण माहूरच्या दिशेने निघायला लागलो. तर डोक्यामध्ये विचार आला, देवाने जे वारिले त्याचे आपण केले, आता आपल्याला दर्शन होणार नाही. मग आणि ते गोसाव्यांच्या दर्शना आले. अर्ध्यातूनच परत आले. आईसे हे म्हणून अनंत जन्म गेले मित्रांनो. एकदा का मित्रांनो आपण युद्धाला उतरलो ना, बस एक तर शहीद होऊन जायचं, वापस फिरायचं नाही. काही हो, जे होईन ते होईल. वापस नाही म्हणजे नाही. आणि जो असं करतो ना, जरी तो शहीद झाला तर लोक त्याला काय म्हणतात, शहीद. नाहीतर मग काही लोक त्या ठिकाणी मिलिटरी मध्ये भरती होतात, युद्धाच्या टायमाला रजा मागतात. युद्धाच्या टायमाला रजा द्या म्हणतात. माझ्या आईची माझ्या आईची लय तब्येत खराब आहे. म्हण बरं, लय खराब आहे का तुझी आईची तब्येत, दमत धरत नाही. त्याला माहिती युद्धात नेलो तर गेलं मेजरकडे, आणि त्या ठिकाणी अर्ज दिला म्हणे मी चाललो म्हणजे ठीक आहे म्हणे रजा तुला. आणि गेलं ना, ते म्हणे बघा आपण कशी रजा घेतली म्हणे, कसा वशीला लावला वशीला, चालला पिशवी घालून, आणि सगळे बंदूक घेऊन बसले होते. युद्ध चालू आहे ना, आणि हे चाललं घरी पळून. मेजरनं सांगितलं मागून उडून द्यायला, दिलं उडून, मारलं, लिखाण केलं, युद्धामध्ये मेलं, फुकट मेलं. कोणी म्हणलं की यांनी मारलं म्हणून,
सांगितलं. युद्ध चालू होतं, युद्धात मेलं. नसती रजा घेतली तिथं उभा राहिला असता बंदूक घेऊन तर शहीद म्हणला असता. तसं आहे आपल्यावर. हे घातल्यानंतर काय पळायचो? हे घातलं ना एकदा आज युद्ध करायला उभा राहायचं. जोपर्यंत हातपाय हालतात ना तोपर्यंत धीर सोडायचा नाही, वापस फिरायचं नाही, बिलकुल नाही. जे होईल ते होईल. अरे देवाने सांगितलंय तू फक्त माझं नामस्मरण कर, तुझ्यासाठी डब्बा घेऊन मी येतो. तू फक्त माझं नामस्मरण कर, चिंतन कर. एक दिन मिळे, दोन दिन मिळे, तिसरा दी मिळोची नये. तिसऱ्या दिवशी नाही कोणी आलं ना मी येतो. 2-3 दिवस दमदार फक्त. गडबड करू नको, घाई करू नकोस, धीर धर. धीर जो धरतो ना, जो पक्का राहतो ना, तो विजयी होतो मित्रांनो. आले वापस, माघारी फिरले, डकले आणि चांगदेव भट्ट माघारी फिरलेले आहेत. मग सर्व देव निघाले. आता आश्रमात देव होते, देवाजवळ काही भक्त होते, शिष्य मंडळी. जसं आता आपलं आहे तसंच देवाचं. मग देव बसलेले होते, पोथी पुराण चालू होती, सगळी पोथी आवरली. हे दिसले, आले मनीषी दत्तात्रय महाराजांचे कापडी. दर्शन घेऊन आले का तसेच आले काय माहिती. आश्रमात परत आले ते. आता काय दर्शन होणार आहे का म्हणे आपल्याला. दोघांचे तिकडे झालं ना आले. मग दत्तात्रय प्रभूंचे कापडी आले मा. देव काय म्हणतात, आले मा श्री दत्तात्रय महाराजांचे कापडी. देव हर्षाने म्हणतात आले आले म्हणून हास्य केले. आणि देव हसायला लागले. गेले ना, सगळं केलं असत देव भेटले नसते. पुन्हा देवाकडे परत आले. म्हणून श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन सहजासहजी होत नाही, आणि आयऱ्या गायऱ्याला तर कधीच होत नाही. त्यांना असा रेडी माणूस लागतो, अधिकार्या माणूस लागतो, त्याला होतं दर्शन. आपल्याला तर 3दा संकल्प सोडायला लावला तरी कोणाच्या हातावर पाणी टाकणं गेला कळाला अजून आहे ना. कधी व्हायचं आपल्याला दर्शन. दंडवते घातली, दंडवत घातले, आले स्वामींजवळ आले, श्रीचरणा लागले, श्रीचरणाला लागले. सर्वज्ञ मुनितले. देव काय म्हणतात, कांगाले ती. अरे कांगाले ती, का बरं परत आले तुम्ही. तेही मागे लावगे सांगितले, एकमेकावर ढकलाय लागले. म्हणी हा ढकला बाजारात गेला, बाजार बघितला, लेकीकडे जायचा विचार केला. म्हणे माझ्या लेकीला माझ्या बिगर कोणीच काही देत नाही. आणि बाजार घेतला. म्हणे बाबा याने लेकीच्या दर्जात गेला आणि लेकीला द्यायला लागला. तर लेक म्हणते दादा आतून या, आतून या म्हणते. मग बाजावर हाताने धरून बसवते. आणि मग आम्ही तिथं बसलो. मग नाहू झालं, उठणं झालं, खाणं झालं, पिणं झालं, संध्याकाळ झाली. ढकला चांगदेव सांगायला लागला, ढकला खाली बघतोय काय करावं. मग मुक्कामी थांबलो. आणि मग सकाळी पुन्हा निघालो माहूरच्या दिशेनं. आणि आठवलं की देव म्हणले होते संबंधियाच्या घरी जाऊ नये आणि खाऊ नये, तर आपण तेच केलं. आणि मग आम्ही दोघांनी विचार केला आणि पुन्हा परत आलो. म्हणे महाराज आता आपल्याच देवाकडे परत आलो. श्री दत्तात्रय महाराज ते काही भेटणार नाही म्हणलं, पण आपले देव तर सोडायचे नाही. खरंय ना, कम से कम आपल्या देवाला तरी सोडू नका. काय आपले देव इतकी दयाळू मयाळू कृपाळू आहेत. इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा देव काय म्हणतात, बाबा ठीक आहे. श्री दत्तात्रय महाराजांना
भेटणं इतकं सोपं नाही, त्यांना भेटण्यासाठी इतके तयार तुम्ही लागता. मग सर्वज्ञ म्हणीत आले काय म्हणतात देव? श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन तुम्हा कांगा होईल. आता देव सांगायला लागले, अरे तुम्हाला काय दर्शन होईल श्री दत्तात्रय महाराजांचं? ते अमोघ दर्शन की अरे ते अमोघ दर्शन आहे. आवेयाचे दिवे अरे आवेयासे दिव्यासी कशाला येईल? काजळी पडल्यानंतर दिवा इसायच्या मागे येतो, माहिती ना तुम्हाला? काजळी काढावं लागती मग दिवा बहरतो. अरे काजळी काढली आम्ही तुमची, सांगितलं आम्ही तुम्हाला की अविधी करू नका, विधीवर जा. काजळी काढताना चटका बसतो हाताला, दिवा तुम्ही काढ पेटवतो ना दिवा, काजळी येते ना दिव्याला, मग तुम्ही त्याचं बोट घालता की नाही आणि काजळी काढता की नाही? काजळी काढत असताना चटका बसतो हाताला, देवाला चटका बसला. सांगितलं वेळ दिला तुम्हाला आणि सांगितलं जा तुम्हाला दर्शन होईल श्री दत्तात्रय महाराजांचं, पण ऐकलं तुम्ही आमचं? नेहमीच्या देठापासून सांगितलं आपण तुम्हाला, तुम्ही खुशाल लेकीकडे जाऊन झोपले? विचार केला आमचा सांगण्याचा, आमच्या नियमांचा? दर्शन झाला असतं, उद्धार झाला असता, मोक्ष झाला असता. देव म्हणतात जाऊ द्या, आवेयाचे दिव्यासी काय येईल? दिवा इजायला आलेला आहे, त्यावेळेला आम्ही तुम्हाला सांगितलं आणि त्यावेळेला आम्ही तुम्हाला विझू न देता आम्हाला शरण आल्यावर आम्ही पुन्हा तुम्हाला चांगलं बहरामध्ये आणलं. म्हणून शेवटी बी तुम्ही एक घातलं ना तो बहर येतो, बहर. घरचे सुद्धा असे वाकून दंडूक काढला लागतात, करता की नाही? असे तर विचारायला तयार नाही, भांडायला बसले, शिव्या द्यायला बसले या कपड्यात. पण कपडे घातल्यावर घाबरता की नाही? नाही, रिक्षा गेले, बोलता येत नाही, देव बघन आपल्याला, बोलू नको. एवढा तर फायदा होईल ना, कपडे घातल्यावर बोलणार तर नाही कोणी व्यवस्थित तुम्हाला, चांगलं तर बोलत ना. खरंय का खोटं आहे? साधूला बोलू नये म्हणून तितके घाबरता लोक. का घाबरता माहिती का? ते साधूला नाही घाबरत, देवाला घाबरता. देवाला सोडेले बोलू नको. एका टाळ्या सांड नसतं का, त्याला सुद्धा दगड हाणत नाही लोक. नको रे बा, देवाचा आहे. हाणता की नाही? हाणता का दगड? बिलकुल नाही, देवाचा आहे. तसं देव म्हणतात, अरे आव्याचे दिव्याचे काही येईल. मग तेही म्हणीत आले काय म्हटलं? की तरी का निरूपिले? महाराज मग तुम्ही सांगितलं कसं की आम्हाला दर्शन नाही होणार? अरे झालं असतं ना, पण तुम्ही का केलं नाही तसं? आणि पुन्हा आता देवालाच म्हणाले, महाराज मग तुम्ही सांगितलं कशाला आम्हाला दर्शन होणार नाही का? अरे मग सांगितलं होतं ना आम्ही तुम्हाला की तुम्ही लेकीकडे जाऊ नका, ताईकडे जाऊ. पुन्हा देवालाच माना प्रतिप्रश्न, कशाला सांगितलं महाराज? अरे तुला सांगितल्यावर तू नियमाने जाणं कसा प्राप्त होत नाही? मग यावरी गोसावी डुळकली आम्हा बाळकांचा दृष्टांत निरूपिला. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी डुळकलेल्या बाळकाचा दृष्टांत निरूपण केला की म्हणलं बाबा ते आतमध्ये तरी जाईल. काय डुळकलेल्या बाळकाचा दृष्टांत सांगितला. ती बाई काय करते? दूध पाजते, दूध पाजते, दूध पाजते आपल्या लेकराला आणि ते उलटी हाणतं, उलटी हाणतं, उलट्या करतं, उलट्या करतं. आणि मग ते शेजारीने सांगते कशाला पाजते त्याला? उलटू राहिलं ना, तुला कळत नाही का? ती म्हणती आतमध्ये थोडस चिटकन तरी, कालपासून याने काहीच खाल्लं नाही, मग थोडस आत जाईल म्हणून पाजते याला. म्हणून देवाने दृष्टांत सांगितला डुळकलेल्या बाळकाचा. तोच कसा आहे म्हणाले? कहुनी एक माता असे, कोणी एक आई झालेली स्त्री आहे आणि तिला मुलगा झालेला आहे. मग काय होते म्हणाले? ते आपल्या लेकरवासी पेहे दे, म्हणजे पाजते, दूध पाजते, पाजून देते दूध. पण दूध पाजल्यानंतर लेकरू उलटी करत आणि मग ती पुन्हा पाजते, पुन्हा दूध देते. माझं लेकरू उपाशी आहे म्हणून तिच्या लेकराला उपाशी ठेवत नसते आई. आणि म्हणून ती उलटी झाल्यावर तिचं सगळं पुसून काढते आणि सगळं पुसून काढल्यानंतर पुन्हा त्याला दूध पाजते. आता तरी पेन. त्या आईचं ममत्व किती लेकराला.
ते आता तरी पेईल, आता तरी थोडस एखादा खोट याच्या तोंडामध्ये जाईल, पोटामध्ये जाईल. मग मागुते डुळकी, पुन्हा उलटी करत ते लेकरू, मागुते दे, पुन्हा ती दूध पाजते, मागुते डुळकी, मग आता पुन्हा उलटी करते. मग शेजिया आता मग शेजिया सायल्या ती त्या म्हणते. कारण हिला लेकरू झालेलं आहे, ज्यांना लेकरं झाले ते अनुभव सांगतात. बाई असं नाही, पेत नाही ना तर पाजू नको. शेजारने पाजारने जमा झाल्या आणि तिला सांगायला लागल्या, म्हणे बाई उलटी करायला लागलं ना ते कशाला पाजते. ती काय म्हणते, हो गे आई, हो ग बाई. ती काय म्हणते, हो आई, हो अग. अग तिच्या मैत्रिणीला, तिच्या शेजारणीला म्हणते, हो खरंय ग तुझं. मग तरी का पाजितीस, मग का बरं पाजायला लागली तू. हे म्हणे, ती काय म्हणते, हे आई, आओ घे आई, आण तू तरी लिते, आण तू तरी लितेल. उलटी केली तरी आतून तर बाहेर निघन, आतमध्ये जाईल आणि आतून बाहेर निघन ना, तितकंच त्याच्या आतमध्ये राहील ना चिटकून थोडस. तैसे कवना एका प्रति, हा झाला दृष्टांत. याचा सिद्धांत काय मित्रांनो, इतकं तुम्हाला देव सांगत आहेत, इतक्या वेळेस सांगत आहेत. अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या आपल्या वाया गेल्या, अजून कित्येक बाबा येऊन गेले, कित्येक तुम्हाला गुरुनं सांगितलं, बाबांनी सांगितलं, पदयात्रात ऐकलं, कोणाचं प्रवचन नाही ऐकलं तुम्ही, सगळ्याच ऐकलं, पण कोण्या बाबांनी सांगणं बंद केलं. जाऊ द्या ना बाबा, काय याला सांगताय ना, ऐकत नाही काय नाही, नाही ऐकू दे, सांगावं तर लागल. ऐकलं नाही त्याच्या कानावून तर जाईल. डोक्याच्या वरी म्हणून बाबा आहे, सांगू नका याला. डोक्यात काही ठेवतं का माझ्या डोक्यात, नुसता कचरा भरले. भरू दे, पण कचरा वाळण तर खरी, वाला असेल तर वाटून तर खरी ना त्याला. बाबाने सांगितलं होतं, मेघ ठोकताना जशी जमीन हादरते ना, तसं याला आठवण. अरे बाबाने सांगितलं होतं, घेऊ का नको रे. ते त्यालाच बोलतं बरं का, दुसऱ्याला नाही बोलत. ते चोरी करत असताना बाबाने सांगितलेलं असतं की चोरी करू नये, आणि मग तिघे तर लग्नाच्या बाहेर वल्या चपला पडेला असतात, आणि मग ते म्हणतो काय करू रे. पण बाबाने सांगितलं चप्पल चोरायची नाही, चप्पल चोरली त्याला जर त्या चपलीवर लापिशी असली तर आपिशी आपल्या पायात घुसते. आयला आता अवघड झालं, घेऊ का नको. माहित लय पाटली, ही नवी आहे, घेऊ का विचार करतो. ते शेवटी घेतच ते, पण विचार तर करायला लावला की नाही. बाबाने सांगितले तसं ती बाई काय म्हणते, अंतू तरी लितेल. आमचा एक भक्त आहे, आता तिकडे चाललो आम्ही पुन्हा. ते काय म्हणे, बाबा म्हणे कुठं पोथ्या करता, आणि यांच्या डोक्यात काही पोचतं का म्हणे. तुम्ही इतक्या वेळेस पोथ्या केल्या म्हणे, कोणी संन्यास घेतला काय म्हणे, निस्त्या ऐकता म्हणे, काय करायचं नाही म्हणे. म्हटलं ठीक आहे बाबा जाऊ द्या, पण डोक्यावरून तर जाईल, काय करायचं म्हणे डोक्यातच नाही. निस्ते म्हणे कचरा करता, पत्रवळ्या जमा करता, मला जमा करावं लागतं म्हणे. एक वागत नाही म्हणे त्या पत्रवळ्या जमा करायला, गिलास जमा करायला, करायचंच नाही. म्हणलं तसं नाही, करावाच लागतं. तुम्ही जर म्हणले तुमचं ना आमचं जमत नाही, पण आता गाठ बांधलेली तर सोडून देत येतं का, करावाच लागतो ना. तसं हे करावाच लागतं काय. म्हणून हे असंच चालायचं, ज्याला सुधारायचं त्यांनी सुधरा, ज्याला नाही सुधारायचं त्यांनी कुठं लोळा. पण ऐकल्यावर विचार करण्याचा भाग तरी तुम्हाला पडेल. नाही रे पोतीत असं निघलं होतं, चांगलं नाही बरं आहे. मग तो विसरे, आणि मग तो विसरतो. मागुते निरूपिती, मागोते निरूपण करतात परमेश्वर, आणि पुन्हा विसरतो. मागुते विसरे, पुन्हा विसर पडतो त्याला. मागुते निरूपिती, देव पुन्हा निरूपण करतात. मागुते विसरे, मागोते पुन्हा विसर पडतो त्याला. मागुते निरूपिती, देव पुन्हा निरूपण करतात, मागुते विसरे, पुन्हा विसरतो. मग सामान्य ज्ञानी, सामान्य ज्ञान ये, विषय ज्ञान ये, काही म्हणते जी जी हा विसरताय तरी कापा निरूपिताय. कायला सांगताय यांना,
या प्रतीका निरूपित आहे. यांना कशाला सांगता तुम्ही? हे ऐकतच नाहीत ना, मग कशाला सांगता महाराजांना? घ्या गा देव म्हणतात घ्या गा. वासना तरी उरेल. मी ऐकलं एवढं तर म्हणेन मग मी रोज पोथीला जातो. काय ऐकलं रे मग तिथं तू? काय ऐकलं ते नको विचारू. जातो का नाही हे विचार. मग विचार यांना मी जातो का नाही. वाट्या बसणार विचारत असतात. गैरहजर नाही म्हणे आपण. काय कळत रे म्हणे तुला? ते म्हणता याला काही कळू का नाही कळू पण मी बसतो ना म्हणे. तू तर इथंच गप्पा आणतो, चुना लावितो आणि ठोकितो पुन्हा त्या चुन्यावर ठसका लावितो म्हणे आम्हाला. काय रे म्हणे तू? चुप चुप निघ निघ निघ. ते त्यांचे मित्र बोलतायत. निस्ता बसला तरी फायदा आहे मित्रांनो. निस्ता आला तरी फायदा आहे. नुसतं बघितलं तरी फायदा आहे. काय चालू आहे नुसतं असं करून बघितलं तरी फायदा आहे. का बरं? दर्शन होतं ना देवाचं, संतांचं. सात्विक वातावरण निर्माण होतं ना. तेवढा तर फायदा होईल ना. तेवढं तर आतमध्ये गेलं ना. ज्यांनी आलेच नाही, बघितलंच नाही, काय चालू आहे कशातच वेळ नाही, त्यांना काय फायदा होणार आहे मित्रांनो? केलं तर होईल ना मित्रांनो. दिवाळीचा सण तुम्हाला साजरा करायचा आहे आणि तुम्ही काहीच आणलं नाही तर होईल का सण? करावं लागेल ना मित्रांनो, तेव्हा होईल ना. तसं आहे. देव म्हणतात आतमध्ये तर नाही गेलं तर त्याची वासना तरी उरेल ना. की मी ऐकली होती एवढं तर म्हणेल. मग दखले सर्व काळ पश्चाताप मांडिती. मग डखले पश्चाताप करीती. देवाने निरूपण केलं ढकल्याला. अरे ढकल्या काय केलं असतो हे? श्री दत्तात्रय महाराजाचं दर्शन तुला होणार होतं. तू ऐकलं नाही आमचं? दर्शन झालं असताना कायमचा मुक्त झाला असता रे ढकल्या. देव आपलेपणाने सांगत आहेत त्याला. ढकल्या खाली बघत आहे आणि पश्चाताप करतो. हो महाराज चुकलंच माझं. ढकल्याने चूक तरी मान्य केली. काही लोक चूक सुद्धा मान्य करत नाही हो. किती मूर्खपणाचे लक्षण आहेत. ज्या माणसाचं चुकलं आणि चुकल्यानंतर सुद्धा तो माणूस म्हणत नाही मग चुकलं म्हणून. अरे दिसतंय 2-3 जण म्हणतात मी पाहिलं तुला तू असं केलं, तरी सुद्धा तो रटायचा प्रयत्न करतो. कोण म्हणतोय कोण म्हणतोय? अरे बघितलं ना तुला लोकांनी तू असं केलं तरी रेटितो. असं नाही बरं. ढकल्याने चूक मान्य केली. महाराज चुकलं माझं. आमच्यावर तुम्ही प्रसन्न झाले. आम्हाला सुद्धा दत्तात्रय महाराज दर्शन होणार होतं पण आम्ही संबंधियाकडे गेलो, लेकीकडे गेलो, मुक्काम केला, दर्शन राहून गेलं. महाराज माफ करा मला. कम से कम चूक तरी मान्य करा मित्रांनो. की खरंय आपलं चुकतंय एवढं तर म्हणा. देवाला तितका कनवाला उरेल. एखादा म्हणतो कोण म्हणतं देव आहे रे. आला का देव तरी खाली कधी? असे देव भेटतात. तसं तरी म्हणू नका मित्रांनो. अशा प्रकारे आपली चूक आपल्याला कळाली पाहिजे ना. आपण चूक होऊ द्यायची नाही. तेव्हा आपल्याला श्री दत्तात्रय महाराजाचं दर्शन होणार आहे, नाहीतर होणार नाही मित्रांनो. म्हणून आज्ञा प्रतिपालन करा. एक जन्मात एक जन्म देवाला देऊन टाका आणि एक जन्म देवाच्या आज्ञाचं पालन करा मित्रांनो. एकदा करून बघा. एक तर करून तर बघा. जाऊ द्या ना तिकडं. खूप जन्म गेलेत आपले. अनंत जन्म वाया गेले. महिळे दिदले, शिवण्या दिदले, रुमण्या दिदले. मा एक जन्म मुझ देगा, मा काही होईल तो पाहिजे. एकदा तर बघ मला देऊन. पत्नीचं ऐकलंस ना, जन्मभर तिला जन्म दिलास ना. रुमण्या मागं चालून चालून वाकडा झालास रुमण्यासारखा, तरी सुद्धा अजून रुमण्या मागं चालायचा विचार आहे. दिला ना जन्म रुमण्याला,
मुळी विकून विकून घर चालवलं, लाकडं विकून विकून घर चालवलं, सरळ लाकडं तोडून तोडून त्या लाकडाला जन्म दिलास. शिवण काम करून करून घर चालवलं, लोकांचे कपडे चोरून चोरून स्वतःचं घर चालवलं. हे पूर्ण जन्म दिला ना तू त्या मशीनला, शिवण कामाला. देव म्हणतात एकदा मला देऊन बघ ना एक जन्म. जसं तू रुमण्या मागं फिरला तसं माझ्या मागं फिरणं. 1650 तीर्थस्थान आहेत ना, रोज या स्थानावरून त्या स्थानावर जाणं. एकदा एक जन्मात माझ्यासाठी तू कर ना. मा काही होई झेल ते पाहिजो, करून तर बघ. तुझं सोनं नाही केलं तर बघ, सोनं होऊन जातं मित्रांनो. अरे ज्यांनी ते देव धर्म करतात ना, व्यवस्थित वागतात, त्यांचा घरी सोन्यासारखं होतं. सात्विक वातावरण त्यांच्या घरात राहतं. नुसतं देव धर्म केला तर आहे ना, कुठल्या खेट्या केल्या तर घरी व्यवस्थितपणा येतो. आणि देवाचं झाल्यावर काय येणार काय, एवढं तरी ध्यानात घ्या मित्रांनो. एका जन्मात कधीतरी विचार करा की एक जन्म आपल्याला देवाला द्यायचा आहे. अखोरी अबोटी जन्म ईश्वरासी द्यावे. एक जन्मात, या जन्मात नाही विचार झाला ना, कम से कम दुसऱ्या जन्मात हा विचार आहे ना जपून ठेवा. आता शिदोरी बाबाचा, बाबा बघू पण आम्ही करू. एक जन्म आम्ही नक्की देवाला देऊ, एवढंच म्हणा बाबा. आम्ही देणार. कधी द्यायचंय तर तुमच्या हातात. मी म्हणत नाही की लगेच चला म्हणून, लगेच या म्हणून. या जन्मात नाही झालं ना, दुसऱ्या जन्मात तरी म्हणा मी देईन, मी देवाला शरण जाईन, मी अनुसरण करी. नाही म्हणू नका मित्रांनो. बघू ना अजून टाइम आहे, करणारच आहे मी आई असं तर म्हणा. मग घेणार आहे मी दीक्षा. तुम्हाला वाटतं काय आहे की नाही? कोणी आपली उडवतो मी, नुसती घेणारे म्हणती, अजून मिळाला नाहीचा, उडू द्या. पण देव आपल्याकडे बघतो ना, घेणारे बरं का, म्हणली आपल्याला घेणार. सकारात्मक राहा मित्रांनो, देवाविषयी सकारात्मक राहा. निगेटिव्ह थिंकिंग बिलकुल मनामध्ये ठेवू नका. हे सत्य आहे मित्रांनो. अनंत जन्म गेले, हा जन्म तरी वाया घालू नका. पण देवाला क्षमा मागा की महाराज मी तुमच्या आज्ञाचं पालन करीन. पतित पावन दीन दयाळा, दया करी रे स्वामी, अज्ञानाने पातक म्हणून पापिया दया करी रे स्वामी, दया करे रे स्वामी. ज्या मनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी, ज्या मनाने पाप कल्पिले, हे मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी, ज्या वाचेने जना दुखविले, ती वाचा तुला दिली मी, दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया,
दास तुझा मी झालो पतित पावन दीन दयाळा पतित पावन दीन दयाळा दया करी रे स्वामी दया करे रे स्वामी दया करी रे स्वामी दया करे रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय दंडवत हो उद्याची पंगत कोणा